नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण अगदी गाड्यावर मिळतात तशी बाहेरनं कुरकुरीत आणि आतून जाळीदार अशी भजी बनवणार आहोत। हे बघा, इथे मी बनवून घेतलेत। बाहेरनं छान कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार झालेली आहेत। सोपी रेसिपी आहे। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। एक बाउल घ्यायचा आहे। याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कापलेला कांदा आणि मुठभर कापलेली कोथिंबीर घालायची आहे। 3-4 हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात, त्याही घालून घ्यायच्या आहेत। आता याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। पाव चमचा हळद पावडर घालायची आहे। हळद पावडर ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालते। मी अगदी पाव चमचा घातलेली आहे। 2-3 चिमूटभर हिंग घालायचं आहे। मीठ घालायचं चवीनुसार, मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये एक मोठा चमचा मी तांदळाचं पीठ घालते। भजी छान कुरकुरीत होतात त्याच्यामुळे। आता याच्यामध्ये 1 कप बेसन पीठ घालायचं आहे आणि अगदी पाव कप पाणी घेतले मी, थोडं थोडं करून घालायचं आहे आणि घट्टसर असं पीठ भिजवायचं आहे। जास्त पातळ बॅटर करायचं नाही आपल्याला, थोडंसं घट्टसरच बॅटर ठेवायचं आहे, जेणेकरून भजी व्यवस्थित तेलामध्ये सोडता येतील। हे बघा, इथे मी ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर करून घेतलेलं आहे। बॅटरचा छान शेप होल्ड होतोय, म्हणजे आपल्याला छान गोल भजी काढता येतात। तर आता भजी तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलं आहे। त्यातलंच 1 चमचा तेल याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। 1 चमचा गरम तेलाचं मोहन घालायचं आहे आणि अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला पीठ छानपैकी फेटून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे भजी आतमधून छान हलकी आणि जाळीदार होतात। हे बघा, इथे मी अर्ध्या मिनिटासाठी हे छानपैकी फेटून घेतलं आहे। आता जेव्हा आपण भजी तळायला घेणार आहोत त्याच वेळेस त्याच्यामध्ये 2 ते 3 चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथे भजी हातानेच तेलामध्ये सोडून घेणार आहे। आपल्याला हवं असेल तर चमच्याने पण तेलामध्ये सोडू शकता। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग भजी तेलात सोडून घ्यायची आहे। हे बघा, मी इथे भजी तेलामध्ये घालून घेतलेली आहे। गॅस लो टू मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि भजी छानपैकी तळून घ्यायची आहेत। भजी अशी झाऱ्याच्या साह्याने गोल गोल फिरवत व्यवस्थित सगळ्या साईडने फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे एकसारख्या रंगावरती फ्राय होतात। हे बघा, इथे छानपैकी भजी फ्राय झालेली आहेत। छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे। आता काढून घ्यायची आहेत। तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवायचं आहे, म्हणजे एक्सेस ऑइल असतं ते टिश्यू पेपरला सोक होतं। आता भज्यांची दुसरी बॅच पण याच प्रकारे फ्राय करून घ्यायची आहे। हे बघा, इथे मी भजी घालून घेते आणि अगदी पहिल्यासारखंच प्रोसेस सेम रिपीट करायची आहे। तर नक्की ह्या पद्धतीने मस्त गाड्यावर मिळतात अशी कुरकुरीत भजी बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपली रिप्लाय नक्की कळवा। आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। हे बघा, इथे मी दुसरी बॅच पण फ्राय करून घेतलेली आहे, काढून घ्यायची। थोड्याशा हिरव्या मिरच्या पण फ्राय करून घ्यायच्या आहेत। मस्त गरमागरम चहासोबत भजी सर्व करायची आहेत, छान लागतात। हे बघा, मी आपल्याला एक भजी तोडून दाखवते, एकदम छान आतून जाळीदार झालेली आहेत। तर नक्की ह्या पद्धतीने बनवून पहा आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।